मित्रांनो, जर का तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि जर का तुम्हाला स्पर्धा परीक्षेमार्फत कलेक्टर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण की UPSC मार्फत नागरिक सेवा पूर्वपरीक्षे 2026चे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. कारण की दरवर्षी UPSC मार्फत IAS, IRS आणि IPS या तिन्ही परीक्षेचे आयोजन UPSC घेत असते. तरीसुद्धा या ठिकाणी यावर्षी या परीक्षा आयोजन करण्यात पाहत आहे की तुम्ही UPSC सिव्हिल सर्व्हिस भरती 2026 म्हणजे UPSC मार्फत नागरिक सेवा पूरक परीक्षा 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलं असून याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध असते. आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. या ठिकाणी पाहत आहे की UPSC जाहिरात क्रमांक दिला आहे 05/2026 CSE आणि एकूण जागा दिल्या आहेत 2026च्या 933 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी UPSC मार्फत IAS, IPS आणि IRSच्या जागा निघालेल्या आहेत. त्याचप्रमाणे परीक्षेचे नाव मी सांगितल्याप्रमाणे नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2026 म्हणजे सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम एक्झाम 2026 अशा प्रकारे परीक्षेचे नाव दिलेले असून या ठिकाणी पाहता की तुम्ही पदाचे नाव मी सांगितल्याप्रमाणे IAS, IPS आणि IFS आणि इतर अशा प्रकारे या ठिकाणी एकूण पदसंख्या आहेत 933. मोठ्या प्रमाणात भरती निघालेली असून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, त्याचप्रमाणे इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही पदांचा समावेश आहे. जर का तुम्ही स्पर्धा परीक्षा तयार करसाल आणि स्पर्धा परीक्षेमार्फत तुम्हाला IAS म्हणजे कलेक्टर, पोलीस, IPS म्हणजे पोलीसची एक पद असते ते, त्यानंतर IRS म्हणजे फॉरेनवाली सर्व्हिस असते. अशा प्रकारे या ठिकाणी पदांचा समावेश आहे. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागतात ते कुठल्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. जर का तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल कोण्याही शाखेतील, टक्क्याची अट नाही. किती टक्के असो तुम्हाला कोणत्याही शाखेतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे वयाची अट 21 वर्ष पूर्ण असावे यासाठी आणि 32 वर्षापर्यंतच आहे फक्त. परंतु जर का तुम्ही SC STमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष म्हणजे 32+5 SCला आणि 32+3 OBCला अशा प्रकारे या ठिकाणी एज क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्याचपर्यंत नोकरीची ठिकाण आहे संपूर्ण भारत. तुम्हाला कुठेही या ठिकाणी नोकरी लागू शकते. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर. जनरल आणि OBCला मित्रांनो 100 रुपये फी आहे आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST PWD आणि महिला या ठिकाणी कोणतीही असो OBC जनरल त्यांना कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. म्हणजे तुम्ही निःशुल्क या ठिकाणी फॉर्म भरू शकता. OBCला 100 रुपये, जनरलला 100 रुपये, परंतु SC ST PWD आणि महिला कुठल्याही कास्टची असो त्यांना फी नाही आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सदर हा फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध असते. तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी होती, परंतु आता ते वाढून 27 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी शेवटची तारीख वाढली असून जर का तुम्ही अजूनपर्यंत अप्लाय केला नसेल तर अवश्य या पदासाठी अप्लाय करा. कारण की तुम्हाला शासकीय सेवेत जाण्यासाठी ही महत्त्वाची चांगल्या प्रकारे संधी आहे. त्या लेवलचा तुमचा जर का अभ्यास असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, एक्झाम देऊ शकता सिव्हिल सर्व्हिसची. म्हणजे कशाप्रकारे एक्झाम येते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती पडणार आहे. त्यानंतर याची पूर्वपरीक्षा होणार आहे 24 मे 2026ला. सो मित्रांनो अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून ज्यांनाही IAS करायचं असेल, IPS करायचं असेल आणि IRS करायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हीसुद्धा हा फॉर्म भरून टाका. कारण की या ठिकाणी जास्त फीज वगैरे नाही आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही कॉमेंट करायचं करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.